अध्याय 6 विमा आणि पेन्शन उत्पादने. आपण बाहेर बसून बोलायचं का? हा अरविंद भाऊ, चला ना. आज कानी आपण शेवटच्या आणि अति महत्वाच्या गोष्टीविषयी म्हणजे विमा आणि पेन्शन याच्याविषयी बोलणार आहोत. आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन याच्यासाठी हे लय महत्वाचं आहे. हो, पण अरविंद भाऊ, ते विमा म्हणजे काय असते? रामभाऊ, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो आणि मग समजून सांगतो. हे पा रामभाऊ, समजा तुम्ही दीर्घकालीन आणि अल्पकालीन विविध उत्पादनामध्ये पैसे गुंतवून ध्येयाचं नियोजन केलं, आणि समजा आपण असंही म्हणू का सारं काही तुमच्या नियोजनाप्रमाणे झालं. तुम्ही आर्थिक नियोजनाप्रमाणे या उत्पादनाला योग्य नियोजन देत आहात. काय होईल? समजा अचानक तुम्ही नाही आहे, ह्या उत्पादनात तर पैसे जात राहतील, याची तुम्हाला खात्री देता येईल? तुम्ही तुमच्या लोकांसाठी पाहिलेले स्वप्न एका झटक्यात संपून जातील. नाही नाही अरविंद भाऊ, नक्कीच नाही. एकदम बरोबर. म्हणूनच तुम्ही पुरा विमा उतरवला पाहिजे, ज्याच्यानं तुम्ही निश्चित केलेल्या स्वप्नानुसार तुमच्या जवळचे लोक आयुष्य जगतील याची तुम्हाला खात्री भेटन. परिवारातल्या सगळ्या लोकांसाठी विमा हा अतिशय महत्वाची पायरी आहे, जो दुसरीकडे कुठेही गुंतवण्याच्या पहिले तुमच्याकडे असला पाहिजे. विमा हे एकमेव असं उत्पादन आहे का जे तुमच्या कुटुंबाला पूर्वनियोजित रकमेची नुकसान भरपाई देईन. तसंच जसं की एखादी मालमत्ता म्हणजे घर किंवा गाडी किंवा विमा उतरवण्यासाठी लायकीचं असं काही पण, त्या सारायचा तुम्ही विमा उतरवलाच पाहिजे. जर रामभाऊ असं तुम्ही केलं आणि अपघातानं किंवा मानवनिर्मित संकटानं किंवा निसर्गामुळे ती वस्तू किंवा गोष्ट नष्ट झाली, खराब झाली, तरी विमा कंपनीतून मिळालेल्या पैशातून ती तिच्या पहिलेसारख्या स्थितीत तुम्हाला परत घेता येईल याची तुम्हाला हमी मिळते. आणि हा रामभाऊ, शेवटी आरोग्याचा विमाही महत्वाचा आहेच. वाढते तब्येतीचे खर्च आणि आजारी पडायचं सारखं सारखं वाढतं प्रमाण. आता आजारी पडले का डॉक्टरचा आणि औषधाचा खर्च आलाच. कुटुंबाच्या खूप आजारीपणामुळे भविष्यातलं ध्येय साध्य करण्यासाठी वर्षानुवर्ष साठवून ठेवलेले पैसे तुम्हाला सक्तीनं म्हणजे जबरदस्तीनं खर्च करायला लागते. अरविंद भाऊ, आमच्यासारख्या लोकांना तर हे विम्याची माहिती लय महत्वाची वाटते. मला बरं वाटलं का तुम्हाला याचं महत्त्व समजलं. मी तुम्हाला अजूनही सांगतो का लोकांच्यासाठी अजूनही लय सारे विमा उपलब्ध आहेत. आपल्या भारत देशात तब्बल 51 विमा आणि आयुर्विमा अशा कंपन्या आहेत. त्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे विमे लोकांना देत राहतात, ज्याच्यात आयुर्विमा, आरोग्य विमा, वाहन विमा, पीक विमा, मालमत्तेचा विमा इत्यादीचा समावेश होत राहतो. आता पहा, विम्याचे खरे तर 2 प्रकार आहेत. ते म्हणजे आयुर्विमा आणि एक साधारण विमा. आता ह्या आयुर्विम्यात थेट माणसाच्या आरोग्याशी निगडीत असा विमा तयार केला जातो, तर सामान्य विम्यात माणसाच्या आयुष्याशी निगडीत नसलेल्या नियोजनाचा समावेश केलेला असतो. साधारण विम्यात माणसाची मालमत्ता आणि आरोग्य याच्याबद्दलचा विम्याचं नियोजन मिळते, त्याच्या किंवा तिच्या जीवनाचा विमा नाही. मी तुम्हाला पहिल्यांदा जीवनाचा आयुर्विमा समजून सांगतो. म्हणजे परिवारातील मुख्य व्यक्ती अपंग होणे किंवा मृत होणे म्हणजे अचानक निर्माण झालेला खूप मोठा धोका आहे का नाही, यातून म्हणजे अशा प्रकारच्या मोठ्या संकटातून सावरासाठी जास्त वेळ किंवा एखादा कठीण पर्याय असू शकतो. जसं लहान लेकराला कामाला पाठवणं. अशा प्रकारच्या धोक्यातून सांभाळण्यासाठी कुटुंबातील कर्त्या पुरुषानं विमा उतरवणं कधी सोयीस्कर राहते. मग रामभाऊ, तुम्हाला तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचा विमा उतरवायचा असन तर पहिल्यांदा तुम्ही कोणाचा विमा उतरवान? मी माया स्वतःचाच उतरवीन ना, कारण या कुटुंबातली कमावती व्यक्ती मीच हाव ना, बरोबर? हो हो रामभाऊ, अगदी बरोबर. अकस्मात घटनांच्या वेळेला आर्थिक नियोजनाची केलेली सोय म्हणजे विमा असते. आणि यातलेच ठरलेल्या रकमेचे पैसे म्हणजे प्रीमियम ठरलेल्या वर्षासाठी दरमहा भरणे, आणि मग विमा उतरवलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एकदम खात्रीनं परत भेटणं,
याचा समावेश असतो. अशा प्रकारच्या विम्याच्या नियोजनाले कालनियोजन असं म्हणतात. तरी आजकालच्या या काही वर्षात विम्यात लय बदल झालेले आहेत. म्हणजे जे विमे तुमच्या दीर्घकालीन ध्येयपूर्तीसाठी उपयोगात पडते असेही विमे तयार केले गेले. या विम्याची मूलभूत प्रक्रिया पूर्ण करण्याच्या पहिले दीर्घकालीन ध्येयाची पूर्ती करणारे अनेक विम्याचे प्रकारही आलेले आहेत. आता त्यातले काही पाहू. पैसे परत देणारी योजना म्हणजे मनी बॅक पॉलिसी. अशा योजनेमध्ये तुम्ही नियमितरित्या प्रीमियम भरता. त्यापैकी काही भाग तुमच्याच नावानं गुंतवला जातो, तर काही भाग विम्यासाठी जातो. मग काही ठरलेल्या काळानंतर म्हणजे 5 वर्षानंतर पुढचे 20 वर्ष तुम्हाला ते रक्कम भेटत राहते, जरी या दरम्यानच्या काळात तुमचा मृत्यू झाला तरी. एंडोमेंट धोरणे. याच्यात नियमित प्रीमियम भरणं लय महत्त्वाचं आहे. जर या कालावधीत तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला खात्रीशीर रक्कम मिळेलच, आणि ह्या कालावधीत तुम्ही जगलाच तर ती रक्कम तुम्हाला भेटन. युनिट लिंक विमा धोरणे. जेव्हा तुम्ही हा विमा घेता तेव्हा तुम्हाला इतर विम्याच्या पद्धतीप्रमाणे प्रीमियम भरा लागतेच. या प्रीमियमचा काही भाग विम्यासाठी जाते तर काही तुमच्यासाठी गुंतवला जाते. या विम्यात पैसे कुठं कुठं गुंतवायचे हे आपण स्वतःच ठरवू शकतो. काही विमा कंपन्या फक्त महिलांसाठी उत्पादनं निर्माण करतात, जशी LICची मनी बॅक योजना महिलांसाठी. आमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विम्याचा लय उपयोग होईल अरविंद भाऊ. एकदम बरोबर विद्याताई. आता तुम्हाला आयुर्विमा समजला. आता तुम्हाला सामान्य विमा समजून सांगतो. आपण आरोग्य विम्यापासून सुरुवात करू. तसा हा सामान्य विम्याचाच एक भाग आहे. आरोग्य आणि अपघात विमा. तसंही आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचं प्रमाण समाजात तर वाढलंच आहे, आणि उपचाराच्या किमती, औषधाच्या किमती त्याच्यात भरच टाकून राहिल्या. भारताच्या खेड्यापाड्यात राहणारे लोक आरोग्य विम्याचं संरक्षण नसल्यानं अनेक आरोग्याच्या समस्यांना तोंड देत असतात, आणि ह्याच्याच्यानंच ते अजून गरीब होत जातात. ह्या विमा कंपन्या तुम्हाला आर्थिक उत्पादनं देतात, ज्यात तुमचा अपघात झाला, तुम्ही आजारी पडल्यावर आणि दवाखान्यात उपचार सुरू करावे लागले तर तुम्हाला पैसे देतात. अशा वेळेस भेटणारे पैसे हे एक तर अगोदरच ठरलेले नाही, तर जेवढे खर्च झाले तेवढे भेटतात. ह्या विम्याची मागणी करण्याच्यासाठी डॉक्टरनं दिलेल्या औषधाच्या चिठ्ठ्या, वैद्यकीय तपासण्या आणि बिलं हे सांभाळून ठेवणं महत्त्वाचं आहे. गरिबांच्यासाठी आरोग्य विमा. कमी उत्पन्न असणाऱ्या गरीब लोकांसाठी आरोग्य विम्याची गरज असतेच. आता गरीब लोकायले त्याच्या आरोग्यावर होणारा खर्च त्याच्या खिशातूनच पूर्ण करावा लागते का नाही? याच्यानं ते अजून गरीब होत जातात आणि एक दिवस कर्जबाजारी होतात. शासनानं राष्ट्रीय स्वास्थ्य विमा त्याच्यासाठी उपलब्ध करून दिली आहे, ज्याच्यात दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या कामगार लोकायले आणि त्याच्या कुटुंबाले आरोग्य विमा पुरवला जातो. या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना ₹30,000 असा विमा मिळतो. कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या विम्याचा लाभ घेऊ शकते. विम्याचा वापर करायला कोणतीच मर्यादा नसते, पण कौटुंबिक मर्यादा मात्र आहे. आता तिसरा म्हणजे पीक विमा. आपल्या इकडे ग्रामीण भागात मुख्य उत्पन्न शेतीतूनच भेटते, आणि हवामान चांगलं नसलं का शेतकऱ्याले कमी उत्पादन भेटते, जे त्याला दिवसेंदिवस अजून गरीब करते. अशा प्रसंगाच्या वेळी खाजगी आणि सहकारी दोन्ही प्रकारच्या विमा कंपन्या पिकाचा विमा उपलब्ध करून देतात. या विम्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे जसं दुष्काळ, पूर किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे जसं किड्याचे आणि पिकाचे इतर आजार त्याच्यानं न मिळणाऱ्या पीक उत्पादनात आर्थिक मदत पुरवतात. जर पीक नाही आलं तर शेतकऱ्याला कर्ज मिळवून देण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होते. आता काही राष्ट्रीय पातळीवरील पीक विमा योजना पुढील प्रमाणे. राष्ट्रीय कृषी विमा योजना.
भारतीय शेतकी विमा कंपनी मर्यादित, किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत अपघात विमा योजना. आता चौथा, घराचा विमा. ह्या विम्याअंतर्गत आपलं घर आणि घरातल्या किमती वस्तू याचा विमा उतरवता येते. जसे इतर विमा योजनेसारखेच लहान लहान रकमेचे प्रीमियम ठरलेल्या अंतरानंतर विम्याच्या कालावधीत ते भरा लागते. 5. मालमत्तेचा विमा. घराच्या विम्याप्रमाणेच साधारण विमा कंपनी तुमच्या किमती मालमत्तेस, जसं ट्रॅक्टर, वखर, नांगर, ट्रॉली अशा किमती वस्तूले विमा संरक्षण देते. याच्यामुळे तुमची मालमत्ता ज्याच्यासाठी विमा उतरवला आहे त्याच्याकडे राहण्याचीच परवानगी देते. 6. अल्प विमा योजना. IRDAने भारतामध्ये 2005 मध्ये जारी केलेल्या अटी आणि नियमानुसार अल्प म्हणजे लहान आर्थिक व्यवहार या विमा योजनेमध्ये होतात. हे विमे लहान प्रीमियमचे आणि लहान कालावधीचे असतात, पण तरी खेड्यापाड्यातल्या गरीब लोकांच्या आर्थिक प्रगतीमध्ये ते लय महत्त्वाचं काम करतात. अरविंद भाऊ, आपण वेगवेगळ्या विम्याची मागणी करू शकतो हे तर आम्हाला माहितीच नव्हतं. तुम्ही दिलेल्या विम्यांच्या पर्यायातून आम्ही आमच्या कुटुंबासाठी पाहिजे तसा पर्याय घेऊ शकतो. अगदी बरोबर विद्याताई. योग्य विमा निवडाच्या बाबतीत त्याची तेवढीच काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. हो, पण रामभाऊ, नियमितपणे त्याचे हप्तेही भरा म्हणजे झालं. म्हणजे विम्याचा कालावधी संपला का याचा परिणाम त्याच्या पैशावर होणार नाही. हो भाऊ, म्हणजे आम्ही विमा काढू त्या बाबतीत तुम्हाला जरूर बोलवू आणि तुमचा सल्लाही घेऊ. अरे वा 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 रामभाऊ, असं झालं तर मला आनंदच होईल. आता मी ग्रामीण भागातल्या लोकांच्या पेन्शनबद्दल तुम्हाला सांगतो. जेव्हा खेड्यापाड्यातले लोक म्हातारे होतात, त्याची कमाई थांबते, तेव्हा चांगलं जीवन जगासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज असते. हे पेन्शन निधी त्या काळात तुम्हाला मदतच करते. पेन्शनमुळे तुम्ही तुमचं निवृत्तीच्या नंतरचं जीवन कोणत्याही समस्येशिवाय आरामात जगू शकता. निवृत्तीनंतरचे फायदे भारतातल्या 11 ते 13% लोकांसाठीच उपलब्ध आहेत. ज्याले हे फायदे मिळतात ते भारतातल्या जास्त उत्पादन मिळवणाऱ्या लोकांपैकी काही असतात. ग्रामीण भागातल्या लोकांले लय कमी पेन्शन निधी मिळते. पुढे दिलेल्या योजनेच्या मार्फत ग्रामीण लोकांले पेन्शन मिळत असते. 1. राष्ट्रीय पेन्शन योजना. स्वावलंबन. आर्थिकदृष्ट्या फायदे न मिळू शकणाऱ्या लोकांना हे अशी पेन्शन योजना फायद्याची राहते. त्याच्या तरुण वयातील उत्पादन मिळवू शकणाऱ्या लहान लहान रकमा गुंतवून आणि बचत करून घरगुती यंत्रणा बनवून त्याच्या निवृत्तीची योजना करता येते. कमीत कमी नोंदणीचे 100 रुपये आणि जास्तीत जास्त ₹1000 देऊन हे पेन्शन आपल्याला मिळवता येऊ शकते. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना. हे तुमची योगदान न देता वयाच्या 65 वर्षावरील लोकांले सामाजिक आधार देण्यासाठी बनवलेली एक पेन्शन योजना आहे. पेन्शनधारकास दरमहा ₹300 इतकी ती भरावी लागते. काही राज्ये स्वतःच्या संसाधनाचाही यात योगदान देतात. ह्या योजनेत खूप कमी वृद्ध लोकांचा समावेश करता येते. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना. 40 ते 59 वय वर्षाच्या विधवांना याचा फायदा होते. दारिद्र्य रेषेखालील लोकांना याचे फायदे मिळवण्यासाठी याची मागणी करता येते. या योजनेच्या अंतर्गत दर महिन्याले ₹400 इतके पैसे भेटते. या रकमेत काही वाटा केंद्र सरकार तर काही वाटा राज्य सरकार उचलते. पुढची योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग पेन्शन योजना. वयाच्या 18व्या ते 59 वर्षापर्यंत गंभीर आजारी किंवा एकापेक्षा जास्त विकलांग असणाऱ्या लोकांना याचा फायदा होत असतो. अशा लोकांले दर महिन्याचे ₹400 अशी पेन्शन भेटत राहते. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना. या योजनेअंतर्गत एकूण रक्कम 20,000 दारिद्र्य रेषेखालील मुख्य कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियाला दिली जाते. आणि शेवटी याच्या बरोबरच मी तुम्हाला आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापनाच्या विविध घटकांची माहिती देऊन मी थांबतो. आणि अशी आशा करतो का हे सगळी माहिती
तुमच्यासाठी फायद्याची राहील आणि तुम्ही आत्मविश्वासानं पुढे जाल. अरविंद भाऊ, तुम्ही दिलेली सगळी माहिती संपन्नपूर्ण आहे. तुम्ही न दिलेले सारे मुद्दे आम्ही उपयोगात आणू. अरविंद भाऊ, तुमचे लय धन्यवाद आणि खूप सारे आभार.